अरबी समुद्रात आजपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। 24 मे पर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो। अरबी समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असून 21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन देण्यात आलंय। पुणे शहराला ऐन उन्हाळ्यात मुसळधार पावसानं झोडपून काढल्यानं शहर जलमय झालंय। शहरातील अनेक सखल भागात आणि रस्त्यांवर पाणी तुंबल्यानं वाहतुकीची कोंडी झाली आहे। त्यामुळे महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांचा फज्जा उडालाय। लातूर शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। लातूर शहरात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। तर हवामान खात्यानं पावसाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस आणखी पावसाचा लातूर जिल्ह्यात असाच जोर राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे। कर्नाटक किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात बुधवारी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजपासून 25 मे दरम्यान मुंबई आणि दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानं दिला आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास यंदा वेगानं सुरू आहे। मान्सूनचे प्रवाह बळकट झाल्यानं रविवारपर्यंत मान्सून केरळमध्ये धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। दरम्यान मान्सूनची सोमवारपर्यंत झालेली वाटचाल मंगळवारी कायम होती। आणि आता एक मोठी बातमी, महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात आजपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। आणि यामुळे रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघर जवळ 22 ते 24 मे दरम्यान समुद्र खवळण्याची शक्यता आहे। खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणं टाळण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलंय। हे चक्रीवादळ 24 मे पर्यंत अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकणार आहे। तर राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी समुद्र या काळात खवळलेला राहणार आहे। नाशिक शहरात देखील पावसाचा जोर पाहायला मिळालाय। पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं। मखमलाबाद परिसरात झालेल्या पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं होतं। नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि दिंडोरीत देखील मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली होती। पिंपळगाव, बसवंत इथे जोरदार वादळी वारा आणि पावसानं हैदोस घातला होता। वादळी वाऱ्यामुळे बाजार समितीत परिसरातील अनेक शेडचे पत्रे तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत उडाले। पुण्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळाला। मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेले होते आणि रस्त्यात ठिकठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळालं। तर शहरातील अनेक झाडं देखील कोसळली। पुण्यातील कात्रजमध्ये देखील मान्सूनपूर्व पावसाचा जोर पाहायला मिळाला। मुसळधार पावसामुळे कात्रजमधील रस्ते पाण्याखाली गेले होते। पुणे सातारा महामार्गावर भोर तालुक्याच्या हद्दीत केळवडे रस्त्यावर येणारं पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्यानं महामार्गाची अक्षरशः नदी झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली। मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली होती। कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड भागात जोरदार पाऊस झाला। अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। बोरिवली, दहिसर, कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि अंधेरीत देखील पावसाच्या सरी बरसल्या। सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। अंधेरीमध्ये झालेल्या पावसामुळे अंधेरी सबवेवर 3 फुटापर्यंत पाणी साचलं होतं। त्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती। बदलापुरात झालेल्या पावसामुळे रेल्वे रुळाखाली भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेला जाण्याचा मार्ग बंद झाला होता। हा मार्ग बंद झाल्यानं बदलापूरकरांना मोठा वळसा घालून सावरकर उड्डाण पुलावरून ये-जा करावी लागत होती। नवी मुंबईत देखील मुसळधार पाऊस बरसलाय। विजांच्या कडकडाटासह पनवेल, कळंबोली, खारघर, बेलापूर, नेरूळ आणि वाशी भागात मुसळधार पाऊस झाला। मुंबईतल्या परळ भागात देखील पावसाच्या सरी बरसल्या। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। भिवंडीमध्ये देखील मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला। मान्सूनपूर्व पावसानं भिवंडीकरांची चांगलीच तारांबळ उडाली। तर वीज पुरवठा खंडित झाल्यानं लग्न समारंभाच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण झाला।
लोणावळ्याला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत नागरिकांची चांगलीच धांदल उडाली होती। काही ठिकाणी झाडं देखील पडली आहेत, तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात प्रचंड उकाडा जाणवत होता। मात्र मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला। मान्सूनपूर्व पावसानं पुणे नाशिक महामार्गावरच पाणी झालं होतं, तर महामार्गाच्या बाजूला असलेल्या घरात देखील पावसाचं पाणी शिरलं। महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात 21 मे पासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। 24 मे पर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो। तर राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे। पावसामुळे पुणे विमानतळासह नवीन टर्मिनसवर देखील गळती झाली, तर पुणे विमानतळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसात होर्डिंग कोसळलं। या होर्डिंगखाली 7 ते 8 दुचाकी अडकल्या। पुणे अहिल्यानगर मार्गावर वाघोली जवळच्या सणसवाडी इथे हे होर्डिंग कोसळलं। सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं। पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊर गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती, तर रस्त्यावर पाणी साचल्यानं रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं। जालना जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली होती। यावेळी मंगल कार्यालयातील मंडप उडाल्यानं वऱ्हाड्यांची धावपळ झाली। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील नाचनवेल परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील किनखेडा, लिंगापेन, शेलगाव आणि मसलापेनमध्ये पाऊस बरसला, तर वादळी वाऱ्यामुळे 21 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला। चांदवडमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। जोरदार पावसामुळे शेतपिकाचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय। पिंपरी चिंचवड शहरातील 100हून अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत 3 वेळा नोटिसा देण्यात आल्या होत्या। मात्र त्यानंतरही या नोटिसांकडे दुर्लक्ष करणाऱ्या 184 सोसायट्यांचे नळजोड बंद करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय। ठाण्याच्या म्हाडावासियांना तब्बल 20 वर्षांनंतर पाणीपट्टीसह दंडाच्या नोटिसा म्हाडा प्रशासनानं बजावल्यात। देयकासह दंडाची रक्कम भरली नाही तर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय। तर या कारवाईच्या भीतीमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून त्याच्या मदतीसाठी सत्ताधारी पक्षाचे नेते पुढे सरसावले। गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबई मेट्रोनं प्रवास केलाय। मुंबईमध्ये मंगळवारी रात्री अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी आणि प्रवास सुलभ करण्यासाठी त्यांनी मेट्रोनं प्रवास केला। यावेळी त्यांनी मेट्रोच्या नियोजनाचं कौतुक केलं। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। यासाठी 2 धरणं बांधण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। राज्यात ॲप आधारित प्रवासी सेवेत विनाकारण फेरी रद्द करणाऱ्या चालकाला एकूण भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे। त्याचबरोबर काहीही कारण न देता प्रवाशानं ही फेरी रद्द केल्यास त्यांनाही 5% किंवा 50 रुपये दंड आकारण्याची तरतूद धोरणात करण्यात आली आहे। जळगावच्या यावलमध्ये दुचाकी आणि स्कूल बसची जोरदार धडक झाली। अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला।
जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला। चालकाचं ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यानं 20 फूट खोल दरीत कोसळून चालकाचा जागीच मृत्यू झाला। नागपूर बिलासपूर मार्गावर रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं रेल्वे प्रशासनाला चांगलाच हुरूप आलाय। या पार्श्वभूमीवर वंदे भारत एक्सप्रेसच्या संरचनेत बदल करून या ट्रेनला आणखी 8 कोच जोडण्याचा निर्णय रेल्वे खात्यानं घेतलाय। जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईत पाऊस दाखल होणार असल्यामुळे पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे। दरड पडणे, इमारती दुर्घटना यासारख्या घटनांमध्ये बचाव आणि मदत कार्यासाठी मुंबई अग्निशमन दलाबरोबरच एनडीआरएफचं पथक मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये तैनात ठेवण्यात येणार आहे। ठाण्यामध्ये महापालिकेच्या टेमघर जलशुद्धीकरण केंद्र पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी आज 12 तासांसाठी वितरण बंद करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 24 तासांसाठी ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद असेल। शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी 3 वर्ष कालावधीच्या पूर्णवेळ पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि वास्तुकला अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। विद्यार्थ्यांना 16 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे। देशाचे चीफ जस्टिस गवई यांनी खुर्चीची आणि स्वतःची गरिमा राखली पाहिजे असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। तर ज्यांनी मान सन्मान राखला नाही अशा सेक्रेटरींना नोटीस पाठवण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। नांदेडमध्ये गुंड अनवर अली खानच्या पक्षप्रवेशावरून अशोक चव्हाण आणि चिखलीकरांमध्ये जुंपले। अजित पवारांनी स्थानिक नेत्याची कानउघडणी करावी असं अशोक चव्हाण म्हटले होते। दरम्यान भाजपमध्ये मटका चालवणारे लोक आहेत असं म्हणत चिखलीकरांनी चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं। पुण्यामध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे। राहुल शिरसाट काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत। लवकरच काँग्रेसचा अंत होणार अशी पोस्ट केल्यानं चर्चांना उधाण आलंय। प्राथमिक शिक्षण हे गावखेड्यात मिळालं पाहिजे। राज्यातील 8000 गावात प्राथमिक शाळा नाहीयेत। यावर बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानच्या लष्करी वाहनावर जोरदार हल्ला चढवला। आयडी हल्ल्यात वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर पाकचे सैनिक देखील जखमी झाल्याचं बोललं जातंय। दरम्यान बलूच आर्मीकडून या संदर्भातला व्हिडिओ जारी करण्यात आलाय। पाकिस्तानसह तुर्की आणि अझरबैजानची भारत आर्थिक कोंडी करणार आहे। कृषीमाल आयात निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या पॅकेजिंग इंडस्ट्रीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सनं घेतलाय। ओडिशाची युट्यूबर प्रियंका सेनापतीचे 3 हॉटेल आहेत आणि या हॉटेलचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येते। प्रियंका सेनापतीचे वडील हे सर्व हॉटेल चालवत होते। पारिजात रेस्टॉरंट, न्यू पारिजात हॉटेल आणि पारिजात लॉज अशी या हॉटेल्सची नावं आहेत। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली। यावेळी महिलांसह नागरिकांनी यात्रेत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। मावळ तालुक्यात तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेत सैनिकांना अभिवादन केलं। कल्याणमधील मंगल राघव नगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली। 4 मजली इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅब थेट तळ मजल्यापर्यंत कोसळला। या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। कल्याणमध्ये इमारतीचं छत कोसळून झालेल्या या दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांचं अर्थसहाय्य देण्यात आलं। अंबरनाथमध्ये पावसानंतर विजेच्या खांबाला स्पर्श झाल्यानं विजेचा धक्का लागून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। अंबरनाथच्या न्यू भेंडीपाडा केटी स्टील कंपनीजवळ ही दुर्घटना घडली। 2017 पासून विविध माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या जहाल माओवादी देवसूचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण त्यानं केलेलं आहे। देवसूवर 3.5 लाख रुपयांचं बक्षीस होतं। गोंदिया जिल्ह्यामध्ये 2024 पासून 3 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। अमरावतीतल्या तपोवन परिसरात अनाथ आणि HIV बाधित मुलांचा सांभाळ करणाऱ्या गोकुळ आश्रमच्या संचालिका गुंजन गोळे यांना एका इम्रान नावाच्या इसमानं फोनवरून धमकी दिली। अश्लील भाषेत शिवीगाळ करत अत्याचार करण्याची धमकी देण्यात आली आहे। याबाबत 7 दिवसांपूर्वी तक्रार देऊन देखील अद्याप संबंधित इसमाचा शोध न घेतल्याचा आरोप गुंजन गोळे यांनी केला।